एक महत्त्वाची अपडेट हाती येते। पुण्यातून सिया आणि चेतनला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नुकताच या सगळ्या प्रकरणी युक्तिवाद संपलेला होता। काही गोष्टींचा तपास करायचा आहे, यासाठी कोठडीची मागणी करण्यात आलेली होती। तर सियाच्या वकिलांनी कोठडीची गरज नसल्याचं म्हटलेलं होतं। काही वेळापूर्वीच त्यांची प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेली होती आणि त्यानंतर आता ही महत्त्वाची अपडेट, सिया आणि चेतनला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी लोहगडावर जाऊन या संपूर्ण सीनचं रिक्रिएशन देखील केलेलं होतं आणि यामध्ये काही तांत्रिक बाबी तपासायच्या आहेत, काही प्रश्नांची उत्तरं अजून मिळवायची आहेत, अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टाला केलेली होती। तर केवळ तांत्रिक बाबी असल्यामुळे कुठल्याही प्रकारे कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद हा सियाच्या वकिलांकडून देखील करण्यात आलेला होता आणि या सगळ्या प्रकरणी जी आता अपडेट हाती आली आहे त्यानुसार सिया आणि चेतनला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तेव्हा या घडीची ही एक महत्त्वाची अपडेट, लोहगडावरील जे प्रकरण आहे केतन अग्रवालचं, त्या प्रकरणी आता आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज या सगळ्या प्रकरणी कोर्टामध्ये युक्तिवाद झालेला होता। दोन्ही बाजूंनी अनेक मुद्दे मांडण्यात आलेले होते आणि या सगळ्या प्रकरणी आता जी महत्त्वाची अपडेट आली आहे त्यानुसार आता या दोघांनाही, आरोपी सिया आणि चेतनला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सिया आणि केतन यांच्याबाबतचं जी काही मिस्ट्री आहे ती उलगडायची आहे। यामध्ये अनेक जी उत्तरं आहेत ती देखील मिळवायची आहेत, असा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडून आज कोर्टामध्ये करण्यात आलेला होता आणि या सगळ्या प्रकरणी त्यांनी पोलीस कोठडीची देखील मागणी केलेली होती। ही मागणी आता मान्य झालेली आहे। मात्र आरोपी जी सिया आहे तिच्या वकिलांनी यामध्ये ही कोठडी कुठल्याही प्रकारे गरजेची नसून 1 दिवसाची देखील देऊ नये असं कोर्टाला सांगितलेलं होतं। मात्र त्यांची जी सरकारी वकिलांची मागणी आहे ही मागणी अखेर मान्य करण्यात आलेली आहे। हत्या प्रकरणी तांत्रिक तपासाचं कारण करत कोठडी मागण्यात आलेली होती आणि या प्रकरणी आता यांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। अपडेट जाणून घेऊयात, नाजिम मुल्ला आपल्यासोबत आहे। नाजिम, कोर्टानं ही कोठडी सुनावताना काय म्हटलंय? कोर्टानं बरेच मुद्दे जे आहेत त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। ज्या पद्धतीनं पोलिसांनी सांगितलं की आम्हाला आधी आम्ही सियाचं रिक्रिएशन केलेलं आहे, आता आम्हाला चेतनचं रिक्रिएशन करायचं आहे। त्यासोबतच या दोघांमध्ये म्हणजे हत्या झाल्यानंतर या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला आहे त्या मोबाईलमधून रिकवर करायचा आहे। सियाकडं केतनचा मोबाईल त्याच्या हत्येनंतर काही वेळ होता, तर तो त्यामधला डाटा जो आहे तो या ठिकाणी आम्हाला रिकवर करायचा आहे। त्याच्याबरोबरच चेतनची जी एक छबी आपल्याला दिसते CCTV मधली, ती छबी आणि त्याची बॉडी लँग्वेज त्याची या ठिकाणी तुलना करण्याची गरज या ठिकाणी या तपासामध्ये महत्त्वाची असणार आहे। असे अनेक मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी ही रिमांड मिळवण्यासाठी, ही जी पोलीस कोठडी आहे ती मिळवण्यासाठी या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्याला मोठा युक्तिवादामध्ये विरोध जो आहे तो सिया आणि चेतनच्या वकिलांकडून करण्यात आला की जी 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली होती त्यामध्ये हा सगळा तपास का नाही करण्यात आला, आत्ताच तुम्हाला त्याची जाग का आलेली आहे, जी पॅन्ट रिकवर करायची आहे चेतनची ती पॅन्ट तुम्ही का रिकवर आधी केली नाही, तुम्ही जर आम्हाला गाडी मागितली आम्ही गाडी तुम्हाला दिलेली होती तर पॅन्ट पण दिली असती, असे अनेक युक्तिवाद झाला। परंतु अखेर न्यायाधीशांनी जे आहे ते 3 जुलैपर्यंत या ठिकाणी पोलीस कोठडी सुनावलेली आहे। त्यामुळं सिया आणि चेतनची पुन्हा एकदा या दरम्यान कसून चौकशी जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। चेतनचं पुन्हा एकदा रिक्रिएशन केलं जाणार आहे। नाजिम, या सगळ्यामध्ये काही वेळापूर्वी सियाच्या वकिलांनी देखील प्रतिक्रिया दिलेली होती। त्यांचं म्हणणं असं होतं की 1 दिवस देखील पोलीस कोठडीची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। नाजिम, या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेणार आहोत, मात्र या सगळ्या प्रकरणी वकिलांची प्रतिक्रिया ती आपण ऐकूया। मध्ये पोलिसांनी जी पोलीस कस्टडीची कारणं दाखवलेली होती त्या कारणांवरती आज युक्तिवाद झाला। दोन्ही बाजूंची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवलेली आहे। तुम्ही या प्रकरणामध्ये काही ॲप्लिकेशन्स दिलेली आहेत का? मीडिया ट्रायल नको किंवा आणखी काही? आज आम्ही मीडिया ट्रायल वरती निर्बंध करावा यासाठीची विनंती कोर्टाकडे केलेली आहे। त्याचप्रमाणे ह्या केसमध्ये
इल्लीगल अरेस्ट झालेली आहे सियाची, याबद्दलचा सुद्धा एक अर्ज दाखल केलेला आहे. त्या अर्जावरती सुद्धा सुनावणी झालेली आहे. कोर्ट त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेईल. ती ऑर्डर कधी ठेवली आहे इलिगल? नाही, त्याचं अजून काही कळलेलं नाहीये. युक्तिवाद झालेला आहे त्याच्यावरती. आता ती ऑर्डर कोर्ट पास करेल. पासपोर्ट सापडण्यासाठी काहीतरी पोलिसांनी तो देखील हो, त्यांनी केलं ना तो ग्राउंड. 18 ग्राउंड होते त्यांचे. त्या 18 ग्राउंड्स पैकी आता ते सगळे कोर्टाने पूर्ण त्याचा दोन्ही बाजूचा विचार करून असा आदेश केलेला आहे. 3 तारखेपर्यंत पोलीस कोठडी वाढवलेली आहे. तेव्हा आपण वकिलांची प्रतिक्रियाही ऐकलेली होती. हत्या प्रकरणी तांत्रिक तपास करायचा असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे. चेतनचे कपडे हस्तगत करायचे आहेत, असे काही मुद्दे या युक्तिवादादरम्यान मांडण्यात आले.